हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत आहे. तर माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं आहे. तर आता मला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. मुलींचा डब्याची तयारी करायची आहे. तर मी गणपती बाप्पा बसले का नाही, आणि मोदक पण बनवले असतील. मी पण बनवले, कालच बनवले. तर बघू शकताय, काल काही झालं नाही बघा. कपड्यांचा राडा इकडे पण आहे, कारण काल इतकी बिझी होते मी, आणि माझी तब्येत पण म्हणावायशी नव्हती. कारण म्हणजे माझी तब्येत पण ठीक नव्हती, आणि तरी पण मला आपल्या घरी गणपती बाप्पा आले, त्यामुळे मला म्हणजे बसून पण चालणार नव्हतं. त्यासाठी मग वेलकम टू व्हॅल्यू फर्स्ट. आणि मला बसून पण चालणार नव्हतं. बघू शकताय, मुलींनी पाठीमागून लाईटिंग बंद केलेली आहे, पण सॉरी मी नाही जाऊ शकत. ती तर कळलंच असेल की का नाही जाऊ शकत. लेडीज असतील तर त्यांना माहीतच असेल. तर ठीक आहे. हे कपडे बघा कालचे पडलेले आहेत, तेच अजून वाळले नाहीत. मग ती बाकीचे मी कपडे कुठं सुकत घालायचे असं विचार चाललेला आहे. बघू शकताय, कारण ऊन पण काय आता 2 दिवस झाले पडलेले नाही, आणि आपले सणसुद्धा असल्यामुळे कपड्यांचा तर राडा हा असतोच. मुलींना वगैरे स्कूलला पाठवलेलं आहे, आणि मी तुम्हाला एक दाखवणार होते. तर चला, मी मिशोवरून एक साडी मागवलेली आहे आपल्या गौराईसाठी. तर नवीन क्लॉथ आहे म्हटलं चालतं. कशी आहे कशी नाही, फक्त मी हे केलंय. तुमच्याकडे मी ओपनिंग करते, कशी आली कशी नाही. फक्त बघू शकताय, आपल्या गौराईसाठी हा कलर मी मागवलेला आहे. आणि कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा. त्याचा ब्लाऊज असा आलेला आहे. ह्याच्यावरती ब्ल्यू कलरचेच बुट्टे आहेत बरं का. पांढरे असते म्हणजे थोडे छान दिसले असते. तर तुम्हाला माझी चॉईस कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ब्लाउज पीस असा एवढा येतोय बघा. अशा बुट्टे आहेत. लुक तर खूप छान आहे, बघू शकता. पण थोडा कट करावा लागणार आहे. तुम्ही आता पल्लू म्हणजे इकडे जास्त आहे ना, इकडं थोडंसं कट करून घ्यावं लागणार आहे. नंतर कमी पडली म्हणजे काय करू, नंतर बघते जे कमी पडू नये नंतर. खूप छान साडी आलेली आहे बरं का, मला तर खूप आवडली. सकाळी लवकर उठले आणि नंतर म्हणलं आरतीची तयारी वगैरे करूया आपण. आणि
काही अडचण आल्यामुळे मग प्रसाद वगैरे पण नाही केला आणि माझा मूड ऑफ झाला. माझ्या बाप्पांना प्रसाद नाही मिळाला त्यामुळे मला खरंच अक्षरशः रडू आलं. का तर मी इतक्या उत्सुकतेने मी प्रयत्न केला बरं आपला. आता कालच मोदक वगैरे केले आणि सकाळी पण म्हणलं आता लोट झाड काढली, सगळं व्यवस्थित झालं. आता म्हणलं प्रसादाला आपल्याला शिरा वगैरे बनवावं लागेल. म्हणलं आता आपल्या बाप्पांना प्रसाद वगैरे बनवूया. आणि काय अडचणीमुळे मी प्रसाद पण नाही करू शकले. आणि म्हणजे प्रसाद झाला असता पण लेडीजला माहीतच असेल काय अडचण असतात काय नसतात, त्यामुळे मी प्रसाद नाही करू शकले माझ्या बाप्पांना. तर मला खूप वाईट वाटलं बरं का. तरी पण काल मी मोदक वगैरे घरातल्या बाप्पांना आणि आमचा जो महाराष्ट्राचा गणपती आहे म्हणजे तर एक आंध्र प्रदेशमध्ये जे मराठीवाले सर्वजण गणपती बसवतात त्या म्हणजे मोठ्या गणपतीला पण मी मोदक वगैरे दिले. कारण मी म्हटलंच तरी काय अडचण येऊ नये म्हणून आपलं पहिल्या दिवशी होता येईल तेवढं करूया. उद्याचा दिवस मला माहीत नाही कसा आहे कसा नाही, त्यामुळे काल मी सगळं घरात डेकोरेशनची सुद्धा अडचण येऊ नये यासाठी मी 2-4 दिवस अगोदरच मी मंडप वगैरे घातलेला. आणि फायनली माझे बाप्पाने मला अडचण नाही दिली. त्यांनी सगळं मायापासून करून घेतलं आणि झाला पहिला दिवस पार पडला. त्यांचे आगमन व्यवस्थित झाले आणि माझ्या मोठ्या मुलीने पण मला खूप म्हणजे लई हेल्प केली बरं का माझ्या धनुनं. तिला आता म्हणजे बऱ्यापैकी समजलं आणि जवळजवळ माझं आठवड झालं मला काय पोटात वगैरे दुखतंय, म्हणजे काय सांगायचं इतकं मला त्रास होतोय. तरी पण मी त्यातनं सुद्धा जेवढं मला होता येईल तेवढं केलं बरं का. आणि सारखं मी स्वामीला म्हणायचे, स्वामी एवढं मला बाप्पांचे आगमन होऊन मला कोणत्या अडचणीत पाडू नका. आणि तसंच झालं. पूर्ण दिवस छान गेला. मुलींनी पण मुलींनी केली तयारी, माझी झाली, ह्यांनी केलं आणि सगळा दिवस पूर्ण पार पाडला. नंतर अडचण आल्यामुळे काय आपण नंतर करू शकत नाही. काय पण बाप्पांना माझ्याकडनं करून घ्यायचं होतं आणि मोदक खायचेच होते माझ्या हातचे, त्यामुळे माझ्याकडून सगळं करून घेतलं बरं का. मला इतकं म्हणजे होत होतं पण कालचा दिवस म्हणजे मला 2-4 दिवस झाले मला खूप म्हणजे उठायला बसायला मला इतका त्रास होत होता. पण तरी सुद्धा काल मला म्हणजे उठल्यापासून जे माझा हात चालू होता ते संध्याकाळी बाप्पा येऊसपर्यंत. बाप्पा आल्यानंतर घरातलं वगैरे सगळं आवरायचं हे चाललेलं. तर ठीक आहे, चला बाय बाय. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.